रविवार दिनांक 15 ऑक्टोबर पासून मांगल्याचं प्रतीक असलेल्या शक्ती, भक्ती आणि अग्नीच्या महान उपासनेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय। या 9 दिवसांच्या उपवासाच्या निमित्ताने संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण आणि अनावश्यक चरबी नष्ट करण्याची संधी आपल्याला मिळत असते। नमस्कार, गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय शारदीय नवरात्र विशेष काही उपवासाच्या निवडक रेसिपीज। आज आपण पाहतोय उपवासाची भाजणी। नवरात्राचे उपवास चालू होण्याआधी जर काही भाजणी अगोदर काही दिवस आपण करून ठेवली तर उपवासाच्या फराळासाठी आपल्याला ऐनवेळी या भाजणीपासून थालीपीठ, आंबोळी, धिरडं, आप्पे, डोसा असे विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करता येतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। नवरात्र विशेष खमंग, रुचकर, स्वादिष्ट उपवास भाजणी। उपवासाची भाजणी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया। एक मोठी वाटी साबुदाणा, एक मोठी वाटी वरई म्हणजेच भगर, 2 मोठ्या वाट्या राजगिरा आणि 2 टेबलस्पून जिरे। या माझ्या मोठ्या वाटीमध्ये 250 ग्रॅम जिन्नस बसतात। म्हणजे उपवासाच्या भाजणीसाठी आज आपण इथे 1/2 किलो साबुदाणा, 1/2 किलो भगर म्हणजेच वरई आणि अर्धा किलो राजगिरा घेतलाय, 2 टेबलस्पून जिरेही घेतले। म्हणजे उपवासाच्या भाजणीसाठी आपण 1 किलो जिन्नस वापरतोय। आपलं उपवासाच्या भाजणीचं साहित्य तयार आहे। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे हे पहा, आपला जो हा साबुदाणा आहे याला आपण 2 चमचे पाणी चोळून ठेवायचं आहे। 2 चमचे पाणी एकदम घालायचं नाही, एक एक चमचा घालायचा आहे। 1 चमचा पाणी घातल्यानंतर हे पाणी आपल्याला साबुदाण्याला चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा 1 चमचा घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आणि हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे। यामुळे काय होईल तर आपला साबुदाणा छान फुलेल, छान भाजला जाईल आणि कुरकुरीत होईल। आपल्या साबुदाण्याला पाणी चोळून झालं, आता आपण तो झाकून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण भाजणीचे इतर जिन्नस गरम करून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला गरम कढईमध्ये एक मोठी वाटी म्हणजे 200 ग्रॅम भगर म्हणजेच वरई घालायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही भगर म्हणजेच वरई रंग बदलेपर्यंत परतत राहायची आहे, हलवत राहायची आहे। पूर्वीच्या काळी ही भगर पाण्यामध्ये घालून ती राळून घेतली जायची, म्हणजे स्वच्छ धुवून घेतली जायची, म्हणजे त्यातील कचरावर पाण्यावर तरंगायचा आणि मग वरईतलं पाणी निथून घेऊन ती कापडावर सुकून घेतली जाई। परंतु आता हल्ली सर्व धान्य स्वच्छ निवडून साफ करून पॅकिंग केलेली असतात, त्यामुळे तसं करण्याची गरज भासत नाही। तरी सुद्धा ही भगर आपण ताटामध्ये घेऊन ती नजरेखालून घातलेली केव्हाही योग्य। हे पहा, आपल्या वरईनं आता रंग बदलायला सुरुवात केली आहे। आता या वरईमध्ये आपण 2 टेबलस्पून जिरे घालायचेत आणि ते सुद्धा या वरई बरोबर गरम करून घ्यायचेत, भाजून घ्यायचेत। म्हणजे जिरे वरई बरोबर अगदी खमंग भाजले जातात। जर जिरे वेगळे भाजले तर ते करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण जिरे वरई बरोबर फक्त 1 मिनिट भाजून घ्यायचेत। हे पहा, वरईचा आणि जिऱ्याचा रंगही बदलला आणि सगळीकडे घरभर दरवळही सुटलाय। वरई आणि जिरे खमंग भाजून झालेत। आता आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आता लगेचच या गरम कढईमध्ये आपण राजगिरा भाजायला सुरुवात करूया। राजगिरा सुद्धा आपण लो टू मीडियम फ्लेमवर भाजत राहायचं आहे। राजगिरा भाजताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, राजगिऱ्याच्या आपल्याला लाह्या फुटू द्यायच्या नाहीये। राजगिरा जास्त भाजला गेला म्हणजे तो काळपट झाला किंवा करपला तर तो चवीला कडू लागतो। म्हणून राजगिरा भाजताना कढईमध्ये तो थोडा थोडा भाजायचा नाही, तर एकदम भाजायचा आहे। म्हणून आपण इथे दोन्ही वाट्या एकदम भाजून घेतोय। हे पहा, आपल्या राजगिऱ्याच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपला राजगिरा अगदी व्यवस्थित भाजून झालाय। ताबडतोब आता गॅस बंद करायचा आहे आणि हा राजगिरा आपण परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। यानंतर लगेचच आपण साबुदाणा मंद आचेवर भाजायला घ्यायचा आहे। साबुदाणा चिकट असल्यानं तो मध्यम आचेवर भाजायचा नाहीये, मंद आचेवर भाजायचा आहे। मध्यम किंवा मोठ्या आचेवर साबुदाणा भाजला तर तो काळा पडतो आणि चिकट होतो आणि कढईला चिकटतो। जेवढा साबुदाणा मंद आचेवर तुम्ही सावकाश भाजाल तेवढा तो आतून जास्त फुलेल, म्हणजे थालीपीठ खाताना थालीपीठ आपल्या दातांना चिकटणार नाही। हे पहा, आपल्या साबुदाण्याची तडतडायला सुरुवात झाली आहे, म्हणजे तो फुलू लागलाय। याचाच अर्थ आपला साबुदाणा आतमधून भाजत आलाय। असा साबुदाणा फुटू लागल्यानंतर फक्त 1 मिनिट आपल्याला तो मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि नंतर परातीमध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि साबुदाणा परातीमध्ये काढून घेऊया। आपल्या उपवासाच्या थालीपीठाचे 4ही जिन्नस अगदी व्यवस्थित खमंग कुरकुरीत भाजून झालेत। आता हे सर्व जिन्नस उलटण्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। हे पहा, आपली उपवासाची भाजणी आता पूर्णपणे थंड झाली। आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गिरणीमध्ये किंवा घरघंटीमध्ये सुद्धा ती बारीक करू शकता, परंतु मी तरी कधी उपवासाची भाजणी बाहेर दळून आणत नाही। आपली भाजणी आता पूर्णपणे थंड झाली। आता आपण ती मिक्सरवर बारीक करून घेऊया। मिक्सरवर भाजणी बारीक करण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्याचा म्हणजे चटणीच्या भांड्याचा वापर करायचा आहे।
हे पहा, मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपण ही मोठी वाटी भरून भाजणी घालायची आहे आणि 2-3 या स्पीडवर ती बारीक करून घ्यायची आहे. फर्स्ट सेकंड या स्पीडवर जर आपण भाजणी बारीक केली तर आपल्या मिक्सरच्या मोटारवर भार येतो. म्हणून आपल्याला ही भाजणी सेकंड थर्ड या स्पीडवर बारीक करायची आहे. हे पहा, आपल्या भाजणीची पहिली बॅच दळून झाली आहे, बारीक करून झाली आहे. ही भाजणी दळल्यानंतर आपल्या हाताला थोडीशी खरखरीत लागायला हवी. अगदी आपल्याला मैद्यासारखी ही भाजणी बारीक करायची नाहीये, म्हणजे आपल्या भाकरीच्या पिठापेक्षा थोडीशी जाडसर. घरघंटीवर दळलं तर 2 नंबरच्या जाळीवर ही भाजणी दळून आणायची. भाजणीची दळलेली पहिली बॅच आता आपण चाळणीला 1 नंबरची जाळी लावून चाळून घ्यायची आहे. चाळणीमध्ये जाडसर उरलेला चाळ आता बाजूला काढून ठेवायचा आहे. उरलेली सर्व भाजणी आपण आता अशा पद्धतीनं दळून आणि चाळून घ्यायची आहे. हे पहा, आपली दुसरी सुद्धा बॅच दळून झाली. आता आपण ती चाळून घेऊया. आपली भाजणी अगदी व्यवस्थित खमंग कुरकुरीत भाजली गेली होती, त्यामुळे आपल्या भाजणीचं बारीक असं पीठ तयार झालंय. आणि चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये अगदी मूठभरच चाळ शिल्लक राहतोय. प्रत्येक बॅचचा उरलेला मूठभर चाळ आपण बाजूला काढून ठेवायचा आहे आणि सर्व बॅचचा उरलेला चाळ पुन्हा एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि तो चाळून घ्यायचा आहे. जर आपली भाजणी व्यवस्थित भाजली गेली असेल तर मिक्सरवर एका बॅचला दळण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो. हे पहा, आपल्या उपवासाच्या भाजणीची सर्व भाजणी आता दळून आणि चाळून झाली आहे. आता आपण ती एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करण्यासाठी भरून घेऊया. तयार झाली आपली उपवासाची खमंग अशी 1 किलो भाजणी. आहे ना अगदी साधी सोपी पद्धत आणि लक्षात राहण्यासारखं उपवासाच्या भाजणीचं सुयोग्य असं प्रमाण. तुम्ही सुद्धा या येणाऱ्या नवरात्रीसाठी नवरात्रीच्या अगोदरच अशा प्रकारची उपवासाची भाजणी तयार करून ठेवा. चला तर मग या उपवासाच्या भाजणीपासून आपण थालीपीठ तयार करायला घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाट्या उपवासाची भाजणी, 2 उकडून किसून घेतलेले बटाटे, 7-8 हिरव्या मिरच्यांचा ठेचा, पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, पाववाटी खोवलेला ओला नारळ, 1 टीस्पून जिरे पावडर, चवीप्रमाणे सैंधव मीठ, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर यामध्ये घालूया आणि हे सर्व मिश्रण आपण आता कोरडंच मिक्स करून घेऊया. मिश्रण कोरडं मिक्स झाल्यानंतर यामध्ये हळूहळू आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा ते मळून घेऊन त्याचा गोळा तयार करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला घट्ट न मळता थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण साबुदाणा, शेंगदाणा आणि भगर यांचा वापर केला आहे. हे तीनही जिन्नस पाणी बऱ्यापैकी शोषून घेतात. मळून झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं. हे पहा, आपला गोळा मळून तयार झाला. आता तो झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचा आहे. 10 मिनिटांनी एका साईडला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि हे पहा, पोळपाटावर एक स्वच्छ ओलं कापड पसरवून घ्यायचे. त्यावर मध्यभागी थोडं पाणी सोडायचं आहे. एक मध्यम आकाराचा मिश्रणाचा गोळा यावर ठेवायचा आहे आणि बोटांच्या साहाय्यानं थापत तो गोलाकार पसरवून घ्यायचा आहे. गोळा पसरवताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण आपल्याला हाताला चिकटलं जाणार नाही आणि आपला गोळा पटपट पसरेल. आपलं मिश्रण थापून झालं आहे, म्हणजे पसरवून झालं आहे. आता बोटांच्या साहाय्यानं त्याला अशा पद्धतीनं 5 होल पाडायचे. तव्याला थोडंसं साजूक तूप अथवा तेल लावून घ्यायचे आणि आता थापून घेतलेलं हे थालीपीठ आपल्याला कापडासहित उचलायचं आहे आणि तव्यावर अलगदपणे ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि हातानं अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. आता हे कापड सोडत आपल्याकडे आणायचं आहे. 5ही होलमध्ये चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं तूप सोडायचं आहे. आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम मंद होती, आता ती मीडियम करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. हे पहा, 2-3 मिनिटांनी आतमध्ये तयार झालेली पाण्याची वाफ गरम तव्यावर पडेल आणि तिचा सर्व असा आवाज येईल. त्यानंतर 1 मिनिटभरानं झाकण काढायचे आणि आपल्याला हे थालीपीठ उलट करून घ्यायचं आहे, म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे. उलट करून घेतल्यानंतर 5ही होलमध्ये पुन्हा एकदा आवडीप्रमाणे तूप सोडायचं आहे. थालीपीठावर सुद्धा अशा पद्धतीनं तूप पसरवून घ्यायचे. तुम्ही साईडनेही तूप सोडू शकता. तूप सोडल्यानंतर हे पहा, उलटण्याच्या साहाय्यानं आपल्याला हे थालीपीठ सर्व बाजूंनी दाबून घ्यायचे, प्रेस करून घ्यायचे. थालीपीठाच्या मध्यभागी आणि कडांनी, म्हणजे सर्व बाजूंनी आपल्याला हे थालीपीठ उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ते सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकलं जाईल. यावर झाकण न ठेवता आपल्याला मिनिटभर प्रेस करून घ्यायचे. हे पहा, आपलं थालीपीठ अगदी खरपूस शेकून झालं. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे. एवढ्या 2 वाट्यांच्या थालीपीठ भाजणीमध्ये, म्हणजे थालीपीठ प्रीमिक्समध्ये आपली या आकाराची 4 थालीपीठ तयार होतात. पण आज इथे उकडलेल्या बटाट्याचा वापर केला आहे. तुम्ही कच्च्या बटाट्याचा किसून सुद्धा वापर करू शकता.
किंवा नवरात्रीच्या उपवासाला चालणारा लाल भोपळा, इतर भाज्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आज आपण इथे तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे. तुम्ही तिखट लाल मिरची किंवा तिखट लाल मिरची पावडरचा देखील वापर करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर हे थालीपीठ मध्यम आचेवर शेकलेत तर ते मऊ होते. जर तुम्हाला कुरकुरीत क्रिस्पी थालीपीठ हवे असतील तर मात्र तुम्ही ते मंद आचेवर शेकून घ्या. आणि उकडलेल्या बटाट्याचा वापर केल्यावर थालीपीठ सॉफ्ट मऊ होतात. आणि कच्च्या किसून घेतलेल्या बटाट्याचा वापर केला तर थालीपीठ कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. आणि झाकण ठेवल्यानंतर जेव्हा वाफ तव्यावर पडून चर्र असा आवाज येतो त्यानंतर मिनिटभरानं झाकण काढायचं. त्याच्या आधी झाकण काढायचं नाही आहे. आणि झाकण काढल्यानंतर थालीपीठ पलटी करून घ्यायचे. सर्व होलमध्ये तूप सोडायचं आहे आणि मग उलटण्याच्या सहाय्यानं मिनिटभर हे थालीपीठ आपल्याला दाबून घ्यायचे आणि मिनिटभरानं मग ते काढून घ्यायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही थालीपीठ केलं तर का नाही तुमची थालीपीठं खमंग आणि खुसखुशीत होणार. तुम्ही सुद्धा येणाऱ्या नवरात्रीसाठी नवरात्र येण्या अगोदरच अशा प्रकारची थालीपीठ भाजणी म्हणजे थालीपीठ प्रीमिक्स तयार करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी तुम्हाला लगेचच थालीपीठ करता येतील. आपण केलेल्या उपवास भाजणीपासून म्हणजेच उपवास प्रीमिक्सपासून तुम्ही सुद्धा अशी थालीपीठं तयार करा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.